नमस्कार सर्वांना। तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आणि आजचा आपला दिवाळी फराळातील खास पदार्थ आहे बालुशाही। आणि बालुशाही बनवायला खूप सोपे आहे। त्याचबरोबर बालुशाही बनवण्यासाठी साहित्य पण खूप कमी लागते आणि बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ रसरशीत अशी बालुशाही खायला अप्रतिम लागते। आणि तुम्ही जर अशा प्रकारे बालुशाही बनवली ना तर हलवाईपेक्षाही भारी बालुशाही घरी बनवता येईल। तर तुम्हालाही जर या दिवाळीला बालुशाही एकदम परफेक्ट घरी बनवायची असेल ना तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। बालुशाही बनवण्यासाठी सर्वात अगोदर मैदा लागणार आहे। तर मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि आपल्याला त्यामध्ये आता बेकिंग पावडर टाकायची आहे। तर अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे व आता आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर। आणि नंतर 150 ml चा जो कप असतो ना त्याने मी अर्ध्या कपाच्या थोडंसं वर तूप घेतलेलं आहे आणि ते मैद्यामध्ये टाकलं आणि तेही आपल्याला मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे जर मूठ वळता आली म्हणजे आपलं तूप मैद्याला चांगलं लागलेलं आहे। तर आता तूप पण मैद्यात मिक्स करून झालेलं आहे। तर आपण आता पीठ मळून घेऊ। तर आता आपल्याला पीठ हे चपातीच्या पिठासारखं मळून नाही घ्यायचं, हलक्या हाताने थोडं थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे फक्त। म्हणजे आपल्याला त्याला खूप मळत बसायचं नाहीये, फक्त पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी जसं करत आहे ना तसं आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामुळेच आपली बालुशाही एकदम लेयर्सची तयार होणार आहे। नंतर मिक्स झाल्यानंतर मी अशा प्रकारे थोडंसं करून घेत आहे, म्हणजे यामुळे पण आपल्या बालुशाहीला चांगले लेयर्स पडतील। तर आता आपलं पीठ पण भिजून तयार आहे। आपण त्याला 10 ते 15 मिनिटांसाठी भिजायला ठेवून देऊ आणि तोपर्यंत पाक बनवून घेऊ। तर पाक बनवण्यासाठी मी 1 कप आणि थोडीशी अजून वर साखर घेतलेली आहे। त्याच कपाने 1 कप पाणी घेतलं आणि आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। तर साखर विरघळलेली होती, उकळ आलेला होता, तर मी त्यामध्ये केशर टाकलेला आहे। आणि हलवाई लोक बालुशाहीला कलर येण्यासाठी ऑरेंज फूड कलर वापरतात। मी टाकलेला नाही। तुम्हाला जर टाकायचा असेल तर तुम्ही या स्टेजला पाकामध्ये थोडासा कलर टाकू शकता। तर एका साईडला मी थोडीशी इलायची पण कुटून घेतलेली आहे। आणि हा पाक आपल्याला जास्त पण उकळत बसायचं नाहीये। अशा प्रकारे पाक तयार झाला होता, म्हणजे आपला पाक तयार आहे आता। आणि मी गॅस बंद केला आणि त्यामध्ये इलायची टाकलेली आहे। हा पाक आपल्याला जास्त पण उकळत बसायचं नाहीये, म्हणजे नंतर बालुशाहीमध्ये पाक मुरणार नाही चांगला। आणि आपला पाक तयार होईपर्यंत पीठ पण मस्त भिजलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पिठाला थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या बालुशाहीला लेयर्स छान पडतील। मी अशा प्रकारे उलटून घेत आहे, एकमेकावर टाकत आहे। तुम्ही त्याऐवजी चाकूनेही त्याला कट करून घेऊ शकता। बघू शकता आपल्या पिठाला किती मस्त लेयर्स आलेले आहे। परत एकदा मी ते कट करून घेतलं आणि आता आपल्याला बालुशाही बनवून घ्यायची आहे। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण तुम्हाला अजून अशा छान छान नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटणार आहे। तर बालुशाही बनवण्यासाठी मी त्यातून एक छोटासा गोळा घेतला आणि तो आपल्याला हातावर अशा प्रकारे गोल गोल करून घ्यायचा आहे। नंतर मी हातानेच त्याला थोडंसं प्रेस केलं आणि अशा प्रकारे आपल्याला बालुशाही बनवून घ्यायची आहे। तुम्ही याऐवजी साईज थोडी छोटीही करू शकता बालुशाहीची। तर बाकी बालुशाही आपण अशाच प्रकारे बनवून घेऊ। आणि मी एका बाजूला गॅसवर तेल पण गरम करायला ठेवलेलं होतं व मी काल शंकरपाळी आणि परवा करंजीचा व्हिडिओही पोस्ट केलेला आहे, तुम्ही तोही नक्की बघा।
तर आपली बालुशाही ही तयार झालेली आहे। बाकी बालुशाही मी अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहे। तर आता आपण बालुशाही तळून घेऊ। आणि बालुशाही तळण्यासाठी आपल्याला तेल जास्त गरम नको, एकदम कमी गरम तेलामध्येच बालुशाही टाकायची आहे आणि गॅस पण कमीच पाहिजे। आणि बालुशाही आपल्याला एकदम कमी गॅसवरच शेवटपर्यंत तळून घ्यायची आहे। तर बालुशाही मी तेलात टाकलेली आहे। तर पूर्ण बालुशाही एकदा तेलामध्ये मी म्हणजे बुडेल त्यामुळेच हलवून घेत आहे, नाहीतर आपल्याला टाकल्याबरोबर बालुशाही हलवायची गरज नाही। तर मी आता बालुशाहीला उलटून घेत आहे आणि तोपर्यंत मी बाकी बालुशाही बनवून घेतलेल्या आहे। आणि बालुशाही तळण्यासाठी आपल्याला टाइम खूप लागणार आहे, कारण आपण बालुशाही एकदम कमी फ्लेमवर तळणार आहे। त्यामुळे बालुशाही तळताना आपल्याला गॅस बिलकुल वाढवायचा नाहीये। आणि मध्ये मध्ये त्याला 3-4 मिनिटांनंतर थोडं हलवत राहायचंय। आणि बालुशाहीलाही आपल्या आता मस्त कलर यायला लागलेला आहे। आणि बघू शकता किती छान आपली बालुशाही दिसत आहे आणि लेयर्स पण खूप छान पडलेले आहे बालुशाहीला। आणि मी बाकी बालुशाही अशाच प्रकारे बनवून ठेवलेली आहे। तर आता बालुशाही तळून झालेली आहे, तर मी काढून घेतली आणि आपला जो पाक होता ना तो पण थंड झालेला होता, तर थोडंसं मी कोमट करून घेतलेलं आहे आणि गरमच बालुशाही पाकामध्ये टाकलेली आहे। बालुशाही गरम असतानाच आपल्याला ती पाकामध्ये टाकायची आहे। आणि आता एका साईडला आपल्याला 4 ते 5 मिनिटं बालुशाही राहू द्यायची आहे। नंतर 4-5 मिनिटांनंतर मी बालुशाही दुसऱ्या साईडला पण पाकामध्ये बुडवून घेत आहे। आणि दुसऱ्या गॅसवर मी बाकी राहिलेल्या बालुशाही अशा प्रकारे तळून घेत आहे, एकदम कमी गॅसवर। तर आता दोन्ही साईडला मी 4-5 मिनिटं ठेवून घेतलं आणि आता बालुशाही काढून घेत आहे। तर ही बालुशाही काढून घेतली आणि ज्या तळलेल्या बालुशाही होत्या त्या पण आता पाकामध्ये टाकून घेतलेल्या आहे आणि त्या पण अशा प्रकारे पाकामध्ये मी भिजवून घेतल्या। तर मस्त अशी बघू शकता तुम्ही आपली बालुशाही तयार झालेली आहे। लेयर्स पण खूप छान पडलेले आहे। तर तुम्ही या दिवाळीला अशा प्रकारे एकदम परफेक्ट अशी बालुशाही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईबही नक्की करा। थँक्यू।